बघू शकता इकडे बघा, बाबा गेला केवला आणले बघा मस्त आहे की. जास्त मोठा पण नाही झाला, मीडियम आहे. भारी आहे बघ एकदम. स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण कट करू. मधल्या कट करून घ्यायची आणि त्याच्यातला सर्व बी काढायचं, बी ठेवायचं ना पूर्ण. बघू आता आपण एक साईड पलटी करू, बघू झाले का. आपल्या मिरची फ्राय रेडी झालेत मस्त पैकी. आता आपण कोथिंबीर टाकू वरून. बघू शकता शाळा सुटलेली आहे. इकडे बघा आपला अर्णव. बघू शकता आपल्या ग्रेव्हीला तरी आले मस्त पैकी. मसाले फ्राय झालेत. आता आपण केवला ॲड करू, जी आपण पेस्ट बनवली होती ती. बघू शकता एक नंबर. चला आपली केवल्याची आमटी रेडी झाले. आई आता गॅस बंद करते आणि मी थोडासा टेस्टला म्हणतो, मला जाम पट्टे पियाचा पहिलं भरून रास भारी लागतं. या मस्त गरमागरम आमटीचा आस्वाद घ्यायला. हा जबरदस्त खतरनाक लागतं. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज आहे मस्त सोमवार. आज मस्त आपल्याला केवला खायचा आहे. बाबा गेले केवला आणायला, आणल्यावर तुम्हाला दाखवतो मस्त पैकी. बघू शकता इकडे बघा, बाबा गेला केवला आणले बघा मस्त पैकी. जास्त मोठा पण नाही झाला, मीडियम आहे. भारी आहे बघ एकदम. कोवला केवला जबरदस्त. सीझनचा पहिला केवला. या सीझनच्या पावसाळा स्पेशल आपण भरपूर भाज्या खाल्या. अगोदर खाली करडूची, नंतर खाली इकऱ्याची, त्यानंतर खाली आपण टेकल्याची भाजी, आणि आज आपल्याला मस्त खायचे केवल्याची आमटी. एकच नंबर लागतं. तर चला नंतर तुम्हाला रेसिपी दाखवतो. बघू शकता फायनली घेतले मस्त भाजी साफ करायला. मस्त केवल्याची एक नंबर आहे बघा, एकदम कोवला जबरदस्त. असंच काय आता नंतर थोड्या दिवसात श्रावण चालू झाला की तो रोज फुला येतात, मग तो तेवढा बरोबर नाही लागत. गणपतीच्या नंतर नका मस्त आहे की पेट्रोली झाल्यावर केवला खात नाही. आई एक साईडला केवला साफ करतं आणि इकडं आता पूजाने मस्त मिरच्या भरायला घेतल्या. तुम्हाला दाखवतो. अगोदर आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण कट करू. मधल्या कट करून घ्यायची आणि त्याच्यातला सर्व बी काढायचं, बी ठेवायचं ना पूर्ण. त्याच्यात आपण आता एक वाटण बनवू. तो वाटण भरून फ्राय करू आपण मस्तपैकी. असं हलका कट मारायचा मधल्या, त्याच्यातलं सर्व बी काढून घ्यायचं. बघू शकता आपण सर्व बी काढलेले आहे. अशा प्रकारे सर्व एक एक करून काढून घ्यायचं. आपल्या मिरच्या बिया काढून झाल्या साफ करून मस्तपैकी, आणि आता वाटणाची तयारी चालू केली. इकडं मिरच्या सर्व कट करून त्याच्यातलं बी काढून घेतलं मस्तपैकी. बघू शकता इकडे वाटण बनवायला घेतले. आपण आता ओला खोबरा टाकू, चिपल्या केले त्याच्यानंतर लसूण, नंतर थोडासा अद्रक, मिरची आणि कोथिंबीर मस्त, आणि कढीपत्ता. याचं आपण बेसिक वाटण करून घेऊ. मिरचीमध्ये आतमध्ये भरायला वाटण तयार केले आपण. हा हिरवं वाटण आणि मसाले काढून ठेवलेत. घरचा आगरी मसाला, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, हळद, मीठ, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, इकडे आहे हिंग आणि कढीपत्ता. आता आपण कढई ठेवले गॅसवर. गॅस चालू करून घेऊ. आता तेल टाकू वाटण तळण्यासाठी. त्याला आता आपण कढीपत्ता टाकू. त्याला जर आपण वाटण ॲड करू. त्याला आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकू. त्यानंतर सर्व मसाले टाकू. आपला जसा लाल मसाला, हळद, धना पावडर, नंतर गरम मसाला, जिरा पावडर,
हिंग आणि चवीनुसार मीठ. आता सर्व मिक्स करून घेऊ. थोडी कोथिंबीर टाकू आपण. पुन्हा मिक्स करून घेऊ. चला आपला मिरचीमध्ये वाटण भरायला रेडी झाले. आता आपण गॅस बंद करू, थंड करून घेऊ. नंतर मिरचीमध्ये आपण स्टफिंग करून घेऊ. आपण प्लेटमध्ये काढून घेतला सर्व वाटण. बघू शकतो गरम गरम वाफा निघतात. थोडं आपण थंड करू, नंतर मिरचीमध्ये सर्व भरून घेऊ. मिरची फ्राय करू. चला मिरचीमध्ये आपण जो सारण रेडी केले तो भरून घेऊ मस्त. बघू शकता अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण भरून घेऊ. आपण पॅन ठेवले गॅसवर. गॅस पेटवून घेऊ आणि आता आपण तेल टाकूया. इकडे बघा सर्व मिरच्या भरून ठेवल्यात मस्तपैकी. पण जास्त पण न भरला, नॉर्मली भरले. जास्त भरलेलं नाही आवडत आम्हाला. चला तेल गरम झाले. आता आपण लसणाच्या पाकळ्या टाकू मस्त फ्लेवरसाठी. आणि कढीपत्ता, त्याच्याने पण फ्लेवर येईल मस्तपैकी. चला आता आपण मिरच्या टाकू तेलामध्ये. मस्तपैकी रचून घेऊ. थोडा मिरच्यांना पाणी आहे म्हणून सुरसुर पण नाही लागत. चला आपण वरून थोडासा मीठ शिपून घेऊ. चला आता आपण झाकून देऊ. गॅस बारीक करू. तर चला आता आपण झाकण काढूया. बघू आता आपण एक साईड पलटी करू. बघू झाले का. एक साईड आपली फ्राय झालेली आहे. फटफट फटफट आवाज येतो. एक साईडून आपली मिरची फ्राय झालेली आहे. आणि या मिरचीची कशी कोटिंग जाड असते म्हणून झाकण देऊन शिजवलं ना तर मस्त मंद आचेवर शिजली जाते जबरदस्त मस्त. आणि गॅस बारीक करून शिजवायची. परत झाकण देऊ. तर चला फायनली आपल्या मिरच्या झालेल्या आहेत मस्तपैकी. आता आपण वरून कोथिंबीर शिकूया. झाकण काढू. आपल्या मिरची फ्राय रेडी झालेत मस्तपैकी. आता आपण कोथिंबीर टाकू वरून. टाकलीच पाहिजे असं नाही, पण आपण असं टायमिंग म्हणून टाकू जरा. चला आता चाललो ॲर्नोला घ्यायला. 11:15 वाजले. शाळा सुटेल आता. जाऊया आता. फायनली गेट उघडा आहे तर जाऊ. लाल सिग्नल पडले, गेट लागेल आता. तेव्हा फायनली आलो आहे शाळेवर अर्णवच्या. बघू शकता प्रार्थना चालू आहे. वंदे मातरम चालू आहे. बघू शकता शाळा सुटली आहे. इकडे बघा आपला अर्णव. त्याला फायनली अर्णवला घेऊन आलो शाळेतून. आणि आता मस्त आमटी बनवू केवल्याची. चला आता आपण केवल्याची आमटी बनवूया. तुम्हाला रेसिपी दाखवतो, साहित्य दाखवतो. इकडं केवला घेतले स्वच्छ साफ करून. त्यानंतर चिंच घेतले, घरचा आगरी मसाला, खडा मीठ, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, अद्रक लसूण मिरची क्रश करून घेतले. अद्रक मिरची लसूण क्रश आहे. त्याच्यात आपला तांदळाचं पीठ आहे. त्याच्यात स्लरी बनवून घेतले. आपला हिरवं वाटण. तर चला आपण पहिले
केवला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. मस्त धुवून घ्यायचा. तर आपण लगेच मिक्सरच्या भांड्याने ऍड करू, मिक्स करून घेऊ. त्याला मिक्सरच्या भांड्यात केवला ऍड केले. थोडं पाणी टाकू. चला आता आपण गॅस चालू करू. टॉप ठेवले. तेल टाकूया. राई जिरा ऍड करू. तेल गरम झालं आपला. कढीपत्ता, नंतर लगेच अद्रक लसूण मिरची पेस्ट बनवली होती ती ऍड केली. तेलामध्ये परतून घ्यायचं मस्त. आपण हिरवा वाटण केला होता तो पण ऍड करू. त्याच्यात ओला खोबरा, कोथिंबीर, अद्रक, मिरची, कढीपत्ता सर्व मिक्स आहे. मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा, फ्राय करायचा. त्याला आता आपण मसाले ॲड करू. घरचा मसाला आपला आगरी मसाला, त्यानंतर धना पावडर, नंतर जिरा पावडर, नंतर लगेच गरम मसाला, हळद करून घ्यायचा. आपण गरम पाणी करून ठेवला होता तो थोडा ॲड करू. नंतर मसाले जळून जातील. मसाला फ्राय करायचे टाकला पाणी आपण. बघू आपली ग्रेव्हीला तरी आले मस्त वेगळी. मसाले फ्राय झालेत. आता आपण केवला ॲड करू, जी आपण पेस्ट बनवली होती ती. बघू शकता हिरवा हिरवा एक नंबर. भांड्यामध्ये गरम पाणी ॲड केला तर भांडा धुवून घ्यायचा. कधी पण वाटणाचा जो भांडा असतो ना तो पाणी कधीच फेकायचं ना, टाकायचं ॲड करायचं मस्त. चला आता आपण गरम पाणी ॲड करू. लगेच आपण चिंच ॲड करू. कधी पण चिंच टाकायचीच आमटीमध्ये. थोडासा तांदळाचा पीठ, तांदळाच्या पिठाची स्लरी बनवून घेतली होती. आणि चवीनुसार आमटी मस्त जाड होतं मस्त. आणि चवीनुसार खडा मीठ ॲड केला. मिक्स करून घेऊ आणि मस्त एक कडक उकळा घ्यायचा. आपली रेडी होईल आमटी. आमटी बनवायला ना जास्त काही मेहनत नाही, एकदम सोपी पद्धत आहे आणि जबरदस्त लागतं आमटी. आमटीमध्ये ना चिंच टाकायची, जबरदस्त लागतं. काही तर पितान पेला पेला भरून जेवणावर. आणि केवला पण भरपूर आयुर्वेदिक आहे, जबरदस्त. पावसाळ्यामध्ये जेवढ्या भाज्या भेटतात ना सर्व आयुर्वेदिक आहेत रानभाजी. यावं ना दाखण द्यायचं नाही केवल्यावर, कारण उकळायला ना जागच ओततं तो. केवल्याची आमटी रेडी झाली आहे, बघू शकता. एकच नंबर उकली आले. उकळा येईपर्यंत जवळच राहायला लागतं, नाही तर असं वरती उकळा येतं. मग असं चमच्यानं त्याचा उकळा मोहराचा ना गॅस जरा बारीकच ठेवायचे, नाही तर जागच ओततं. तर आपली केवल्याची आमटी रेडी झाली. आई आता गॅस बंद करते आणि मी थोडासा टेस्टला म्हणतो. मला जाम पट्टे पियाचा पेलं पेलं भरून रास भारी लागतं. गरम हा. चला घेऊन घेतो. मस्त आहे की गरम गरमच आहे. तर वाफा निघतात बघा. हा हा एक नंबर, जबरदस्त एक नंबर. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर ट्राय केला असेल तर जबरदस्त लागतं. या मस्त गरमागरम आमटीचा आस्वाद घ्यायला. हा जबरदस्त खतरनाक लागतं, जबरदस्त. चला या जेवायला मस्त की गरमागरम केवळा खायला. इकडं बघा मस्त गरमागरम वाफळता भात आणि त्याच्यावरती आमटी मस्त केवल्याची जबरदस्त आणि मिरची मस्त वाटणामध्ये भरलेली, घरगुती लोणचा, पापड. या जेवायला मस्त आहे की. चला फायनली जेवण करून झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला केवल्याची आमटीची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.